कामाचा ढीग लावून ठेवलाय त्या जाई जोशीसाठी. आता उद्या ती इथे कामाला आली की मान वर करायलाही वेळ मिळणार नाही तिला. घराचे जुने नकाशे, माहिती, सगळा इतिहास समजून घ्यायला तिला बराच वेळ लागेल. आणि त्यानंतर मी तिच्याशी चर्चा करीन. आणि एकदा का ती इथे अडकली कि मग त्या परदेशी कांगारणीकडे जायला तिला वेळच मिळणार नाही. अरे बाप रे, आता उद्या नचिकेतच्या आईंना काय सांगू? आप्पा केतकर, उद्या बघा मी जाईला कशी अडकवते ते. पहिले तिच्याशी कामाचं बोलून घे. कामाचं सगळं बोलून झालं की I will gift her these beautiful clothes and then I will ask her to try everything and that too in different combinations. For example, ह्या बॉटम्स बरोबर तो टॉप आणि त्या बॉटम्स बरोबर हा टॉप. आरामात 4-5 तास निघून जातील. मग ती आप्पा केतकरकडे जाऊच शकणार नाही. मुझसे पंगा लेके बहुत बड़ी गलती कर दी. And that's why they say, never mess with ईरा देशपांडे. सत्यानाश. ही अशी नख खाऊन जर उपाय सुचले असते ना तर जगात कुणाला नखच उरली नसती. आजी अगं पण काहीच उपाय सुचत नाहीये, डोकंच चालत नाहीये. आणि हे दोघे ना आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप शार्प आहेत. आमची अवस्था ना त्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झालीये. कुठलं चक्र? कोण अभिमन्यू? इज युअर फ्रेंड? अरे अभिमन्यू म्हणजे ना. आजी अगं ही वेळ आहे का गोष्ट सांगायची? नाही ना? नचिकेत, आजी तुला नंतर गोष्ट सांगेन. हा आजी, तूच आता आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस, नाहीतर तुझी ही अभिमन्यू या युद्धात मारली जाईल. हो, नाही तुटेल तुटेल, हे चक्रव्यूह पण तुटेल. कसं कसं? हा, शत्रूला त्याच्या तळावरच जाऊन गाठायचा रात्री, तो गाफील असताना. उद्या सकाळचा सूर्य उगवायच्या आधीच त्याच्यावर हल्ला करा. जर सैनिकच उरले नाहीत तर चक्रव्यूह रचणार कोण? म्हणजे नक्की काय म्हणायचं आजी तुला? म्हणजे Devki, you are simply brilliant. कुठे ठेवली असतील आप्पांनी कागदपत्र? सई, सत्यानाश. एवढ्या रात्री इथे काय करतेस तू? काही शोधतेस का?
आप्पा मी काय शोधणार? मी पाणी प्यायला आले होते स्वयंपाकघरात, बा. पण इथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आप्पा, म्हणून बघायला आले काय पडलंय, पण इथे काहीच दिसत नाहीये. नाही तू झोप आता. काय पडलं होतं ते उद्या सकाळी कळेल. हा हो, जा. शुभरात्री. शुभरात्री. जा. गुड मॉर्निंग. Wow, she's so cute. So adorable. And she's looking so happy. तिने एन्जॉय केला का ग स्पा? हो मॅम, खूप आवडलं तिला. सगळं छान असं एन्जॉय करून घेतलं तिने. म्हणूनच तर तुम्हाला पिक सेंड केले मी. बरं झालं. वाव, किती गोड आहेत. मला बघायचंय तिला. मी ना एक दिवस असं करणार आहे, तुझ्या घरी येणार आहे कधीतरी, फक्त तिला भेटायला. या मॅम, पण तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळ तर मिळाला पाहिजे ना. एनिवे मॅम, या स्पा साठी लिझाने तुम्हाला खूप खूप थँक्स सांगितलंय. दॅट्स सो स्वीट. ओके मॅम, देन कामाला सुरुवात करूया. करूया ग, घाई काय आहे. तसंही आज माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? येस, आज अख्खा दिवस तू इथेच थांबायचंयस. मी आलेच. मी नचिकेत, पण त्या डॉगीचे फोटोज कुठून आणले तू? हे तर खरंच त्या स्पा मध्ये काढलेले दिसतात. स्पा मधलेच आहेत. माझा एक्स कलीग ह्याचा जर्मन शेफर्ड. त्याला ते कुपन्स दिले आणि सांगितलं स्पा मध्ये जाऊन फोटो काढ म्हणून. ते फोटो मी तुला पाठवले आणि तू मॉमला पाठवले. टळा, मॉम खुश. हो नचिकेत, पण आपलं काम झालंय ना. मी काम केलं आणि ते झालं नाही असं कधी झालंय का? आता येईल ती, मग मज्जा बघ. जाई जाई, मी तुला द्यायला जे सरप्राईज आणलं होतं ते मिळतच नाहीये. इट्स ओके मॅम. हाऊ इज इट ओके? असं कसं गायब होऊ शकतं? म्हणजे मी स्वतः आणून ठेव. नाक, मी ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या तू कुठे ठेवल्यास का? नाही. कुठे गेल्या? आय थिंक वी आर वेस्टिंग जाईज टाइम, सो तिला जाऊ दे. असं कसं जाऊ दे? आपण बाहेर जाऊया. लेट्स गो. येशील तू माझ्या बरोबर? पण मॅम कुठे? शॉपिंग करायला. आय हॅव टू गो फॉर शॉपिंग. म्हणजे मला घराचे कर्टन्स आणि कुशन कव्हर्स आणि वॉल हँगिंग्स वगैरे असं खूप काय काय घ्यायचंय. सो यू कॅन कम विथ मी. आपण जाऊया. मॅम, पण मी काय करणार तिथे येऊन? असं काय करतेस? तुला इथले मॉल्स वगैरे सगळं चांगलं माहितीये म्हणून मी तुला घेऊन चालली आहे माझ्या बरोबर. चल ना. या मॅम, पण कामाचं काय? आपण शॉपिंग करता करता काम करूया ना. यु नो, देयर इज अ थिअरी विच सेज की इनफॉर्मल सेटिंग्स मध्ये काम जास्ती चांगल्या पद्धतीने होतं. खरंच. सो आपण तसं करूया. चल ना. ओके. ग्रेट. इट्स डिसाइडेड देन. आपण निघूया लगेचच. नॅक, आम्हाला यायला कदाचित उशीर होईल. तू वेळेवर जेवून घे. जेवण तयार आहे. वील हॅव लंच आउटसाइड. हा, चलो, लेट्स गो. माय बॅग. बाय. या बाय. Take me to some big mall where you know we'll find. जाई, तुझं इथलं काम झालं असेल तर आमच्या घरी चल. खूप काम आहे तिथे तुझ्यासाठी. अनेक महत्वाच्या गोष्टी ठरवायच्या आहेत आपल्याला. आमचं काम झालं नाही. आमचं काम आता सुरू होतंय. हो का? पण मग बाहेर कसलं आलंय काम? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? आम्ही घराच्या आत काम करू, घराच्या बाहेर काम करू, किंवा घराच्या गच्चीवर काम करू. That's none of your business. Let's go, sir. Come on, you're getting late. मुद्दाम माझ्या समोर त्या जाईला घेऊन गेले ती उन्मत्त कांगारीन.
पण तिला अजून नीट समजलेलं नाहीये हा अप्पा केतकर काय चीज आहे ते. अहो शांत व्हा, किती राग करताय उगीच. उगीच नाही. मला सांगा, माझं काम हे काही काम नाहीये का? आहे ना. आणि मी काही विनामूल्य राबवून घेणार नाहीये त्या जाईला. या हो कळेल आता त्या इरावती देशपांडेला कळेल की ह्या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत ते. तिच्या आधी आम्हालाच कळते. काय नाही काय नाही. हा? सई कुठे आहे? सई नाहीये. नाहीये म्हणजे? म्हणजे घरी नाहीये. कुठे गेली? कुठे ती? कुठे गेली आठवतच नाहीये. हो हा बाजारात गेलीये. मला मेलीला हल्ली विस्मरणच होतंय. हो वयाचा परिणाम, दुसरं काय. तुम्हाला काही काम आहे का सईकडे? हो, माझं पित्तशामक चूर्ण आणायचं होतं. हा म्हणजे नेहमीच. सईला येताना आणायला सांगतो वैद्यांकडून. हो हो सांगा. सांगतो. हे घ्या. कलर इज रिअली नाईस. येस मॅम, 1 सेकंड मॅम. नमस्कार. सई, अगं तुझी आजी सांगत होती की तू बाजारात गेलीस म्हणून. हो. बरं, मग बाजारात म्हणजे आता तू नक्की कुठे आहेस? बाहेर आहे. बाहेर म्हणजे नेमकी कुठे आहेस? माझे वैद्य तिथेच आहेत ना, म्हणजे आयुर्वेदिक भांडाराच्या जवळ बसतात, माहितीये ना तुला? हो हो हो. म्हणजे तिथेच जवळपास कुठे आहेस का तू? हो हो हो, जवळच आहे. हा, मग त्यांच्याकडून माझं पित्तशामक चूर्ण घेऊन ये. हो आणते. नाव लक्षात राहील ना तुझ्या? हो, तुमचं नेहमीच नाव सांग. पित्तशामक. काय? व्हॉट डिड यू से? पित्त काय? पित्त शामक म्हणजे काय? तुझ्या सोबत तिथे कोणी आहे का? नाही नाही, गर्दी आहे खूप. बरं बरं, ठीक आहे. तू असं कर, त्या वैद्यांकडे जाण्याआधी त्यांना भ्रमणध्वनी कर. त्या वैद्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे ना तुझ्याकडे? सांग बघू एकदा. म्हणजे काय आहे, उगाच गोंधळ व्हायला नको. 937 300 आहे आहे आहे, तोच आहे ना? अगं मी आणते तुमची वस्तू. मला ऐकू येत नाहीये काही. अगं पण Who was that? And why were you talking like this? ऍक्च्युली मॅम माझे अंकल होते, ते जरा स्ट्रिक्ट आहेत. Oh, दॅट्स वाय. एनिवे मॅम, आपली शॉपिंग झाली ना? yeah, I'm so happy. But I'm starved. Let's go and have lunch. नो मॅम, आज नको प्लीज. का? ऍक्च्युली मॅम, वन्स अ वीक मी डाएट करते आणि आज तो दिवस आहे. My God. एवढी हेल्थ कॉन्शियस आहेस ना तू. I just love that about you. थँक्यू मॅम. ओके मॅम, मी निघते आता. No, you have to come inside. I'll make you a cup of coffee. नो मॅम, ऍक्च्युली जाई, तुझं जर इथलं काम संपलं असेल तर आमचं काम करायला चल. तसाही आपला वेळ वाया घालवू नये परदेशी लोकांसोबत. वाईट संस्कार होतात मनावर. संस्कार? Really? काही लोकांना संस्कार या शब्दाचा अर्थच मुळी कळत नाही, कारण तेवढी बुद्धीच नसते ना देवानं दिलेली. आणि काही लोकांच्या या अशा बिहेवियर वरूनच कळतं त्यांचा IQ किती पुअर येते. तरी सुद्धा सुपिरियोरिटी कॉम्प्लेक्स मात्र भरपूर. आणि संस्कार म्हणजे जर 500 वर्षापूर्वीचं जगणं असा त्याचा अर्थ होत असेल तर जाई, तुझ्यावर ते संस्कार न झालेलेच बरे. जाई, आता आपण आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे
तुझं तुलाच ठरवावं लागणार आहे. मॅम आय एम सो सॉरी. खरंच मला निघावं लागेल. अगं तू आपलं काम झालंय. बाकीचं जे काही असेल ते उद्या बोलूया. ॲज यू विश. थँक्यू मॅम. थँक्यू. पुअर जाई. या माणसाला 1 मिनिट टॉलरेट करणं सुद्धा इरिटेटिंग आहे. कशी काय टॉलरेट करत असेल ही ह्याला? थांब. तू त्या कांगारणी सोबत बराच वेळ घालवलायस, त्यामुळे तुझं शुद्धीकरण व्हायला हवं. हे गोमूत्र सगळ्या नकारात्मक गोष्टी काढून टाकेल. ये आता ये. ही सगळी कागदपत्र नीट पाहून घे. कोकणातल्या आमच्या ज्या घराची डागडुजी करायची आहे त्याची सविस्तर माहिती यात आहे. तुझं वाचून झालं की मग आपण चर्चा करून ठरवूया काय करायचं ते. या. अजिबात घाई करू नकोस. नीट समजून घेतलंस तर तुझंच काम सोपं होईल. जाई, अगं खूप वेळ झाला तुला येऊन. जेवून घेतेस का? वाढू तुला? अहो भूक नसेल तिला. त्या कांगारणी बरोबर ती बाहेर गेली होती ना, तिथे काहीतरी बाहेर खाऊ घातलं असेल. आणि हल्लीच्या पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असणाऱ्या मुलांना आपल्या घरचं सात्विक जेवण नाही चालणार, नाही आवडणार तिला. अहो पण काम करू द्या तिला. तुम्ही मध्ये मध्ये लुडबुड करू नका. अहो धोत्रेला भेटायचं होतं ना तुम्हाला गृहसंकुलाच्या कामासाठी. आज मी जाणार नाहीये. अहो पण तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही जर गेला नाहीत तर ते गृहसंकुलाचं मासिक भाडं वाढवतील. उगीच आपल्याला भुर्दंड पडेल. हो हो बरोबर आहे. मी आलोच. जरा माझी टोपी घालून येतो. तोपर्यंत तू हे काम करत राहा. हो. आलोच. आजी मी खूप थकली आहे ग काम करून करून. खायला देऊ का काही? खातेस का? नको ग आजी. मला नचिकेतला सुद्धा आज 5 वाजता भेटायचं होतं. वेळच नाहीये माझ्याकडे. काय झालंय का आजचं काम? या मिस्टर केतकर, इम्पॉर्टंट नोट्स मी माझ्या बुक मध्ये नोट केलेले आहेत. आपण त्यानुसार प्रोसेस करूया. ठीक आहे, मग उद्या भेटू आपण. मी आता निघतो, जरा घाईत आहे. हा येतो. हो. त्या इराला त्रास देण्याच्या नादात उगीच तुला त्रास देत आहेत. माणुसकी वगैरे काही नाहीच आहे. जाऊ दे गाजी. बरं चल मी निघते. नचिकेत वाट बघत असेल माझी. चल येते. ये. नचिकेत अरे थकले रे मी. पहिले तुझ्या आई बरोबर ते सगळं खरेदी करायला फिरले आणि नंतर आप्पांनी मला कामात अडकवून ठेवलं. बट
ऍटलिस्ट वन गुड थिंग हॅपन्ड की मी ते ड्रेसेस लपवून ठेवले ना तर अजून वेळ गेला असता. अरे हो, पण आप्पांकडे मला जास्त वेळ मिळू नये म्हणून तुझ्या आई मला खरेदी करायला घेऊन गेल्याच ना. ट्रू. बट शी इज अ टफ वुमन, शी वोंट गिव्ह अप सो इझिली. पण नचिकेत, हे सगळं असं सुरू राहिलं ना तर लवकरात लवकर आपण पकडले जाऊ रे. आणि मग असं झालं ना तर पुढे काय होणार आहे याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. आय अग्री सई. ऑनेस्टली मी तुला नाही बघू शकत असं. मॉमच्या आणि आप्पांच्या भांडणामध्ये तुझं सँडविच होत आहे. बट ठीक आहे, तू काळजी करू नकोस. ओके. अरे असं कसं काळजी करू नको नचिकेत. आपण जे काही करतोय आता त्यातनं नक्की चांगलं काही होणार आहे का? आपलं प्रेम जिंकणार आहे का? जिंकेल. लव्ह ऑलवेज विन्स ओव्हर हेट. आणि माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे.